नमस्कार मंडळी. बरेचदा अनेक विद्यार्थ्यांची किंवा त्यांच्या पालकांची तक्रार असते की शिकवलेले लक्षात राहत नाही किंवा स्मरणशक्तीच कमी आहे. अनेकदा 40-50 नंतर स्त्रिया आणि पुरुषांचीही ही तक्रार सुरू होते. आयुर्वेदानुसार यासाठी काय करता येईल ते आपण पाहणार आहोत आजच्या या यूट्यूब व्हिडिओतून. मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आयुर्वेदानुसार धी म्हणजे बुद्धी, धृती म्हणजे ग्रहण करण्याची क्षमता आणि स्मृती म्हणजे आठवण्याची क्षमता असे बुद्धीचे वेगवेगळे पैलू आहेत. स्मृती किंवा स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे काय बरं असावी? पहिले म्हणजे वय, अर्थातच वार्धक्य हे महत्त्वाचे आणि स्वाभाविक कारण आहे. याशिवाय चिंता, शोक, भय या कारणांनीही स्मृती कमी होते. शरीरातील वातदोष अति प्रमाणात वाढला तर त्यामुळे विस्मरण होतेच. तसेच कफदोष दूषित झाला तरीही स्मरणशक्ती मंदावते. स्मृती वाढवण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी 2 प्रकारचे उपाय असतात. एक उपाय म्हणजे आभ्यंतर औषधे, आहार असे उपाय आणि दुसरे बाह्य उपाय. बाह्य उपायांमध्ये महत्त्वाचे म्हणजे स्क्रीन टाईम कमी करणे, ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी लवकर उठणे, योग्य व्यायाम प्राणायाम करणे. यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारतो. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी किमान अर्धा तास व्यायाम, खेळणे, प्राणायाम हे अगदी आवश्यक आहे. त्यानंतर नस्य म्हणजे नाकात औषधी तेल किंवा तूप टाकणे, कारण आयुर्वेदानुसार नासाही शिरसो द्वारम म्हणजे नाकातून टाकलेले औषध मेंदूपर्यंत लवकर पोहोचते. याशिवाय शिरोधारा, शिरो अभ्यंग किंवा शिरोपिचू म्हणजे डोक्याला औषधी तेल लावणे किंवा त्याची धारा करणे. जेव्हा वातदोष खूप वाढतो तेव्हा बुद्धीचे स्थैर्य कमी होते. हा वातदोष कमी करण्यासाठी औषधी तेलाची धारा किंवा मालिश केली जाते. याशिवाय ताण कमी करण्यासाठी संगीताचा वापर किंवा मेडिटेशन नियमितपणे करणे. हे झाले बाह्य उपाय. आभ्यंतर उपाय आता पाहूया. शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे परस्परावलंबी असल्यामुळे समतोल आहार आणि उत्तम फिटनेस हे स्मृतीसाठी अगदी आवश्यक आहे. सध्या शिक्षणासाठी बरेच विद्यार्थी हॉस्टेलवर राहतात. त्यांनीही उत्तम अभ्यासासाठी सकस आहार आणि योग्य जीवनशैली याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. याशिवाय आहारद्रव्यांमध्ये कशाचा समावेश करावा ते आता पाहूया. गाईच्या दुधापासून बनवलेले साजूक तूप, आवळा चूर्ण किंवा आवळ्यापासून बनवलेली औषधे जसे च्यवनप्राश यातील व्हिटॅमिन सी मेंदूच्या पेशींचे रक्षण आणि संवर्धन करते हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. यानंतर बदाम किंवा अक्रोड, नियमितपणे 3-4 भिजवलेले बदाम आणि अक्रोड खाणे बुद्धी स्मृतीसाठी हितकर आहे. हॉस्टेलवर किंवा बाहेरगावी राहणारे विद्यार्थ्यांसाठीही रोज बदाम, अक्रोड किंवा सुकामेवा खाणे हा सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. याशिवाय कुष्मांड म्हणजे कोहळा किंवा पेठा हा उत्तम रसायन आणि सत्वगुण वाढवणारा आहे. याच्या नियमित सेवनाने शरीरातील प्राणशक्ती, ऊर्जा वाढते आणि स्मृती तल्लख होण्यास मदत होते. हळद स्मृतिवर्धक आहे हे सिद्ध झाले आहे. दुधात किंवा तुपात हळद टाकून घेणे सर्वांना सहज शक्य होणारा उपाय आहे. हळदीच्या अधिक माहितीसाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ. याशिवाय पिंपळाच्या हिरव्या ताज्या पानांची पत्रावळ करून त्यावर गरम भात आणि तूप नियमितपणे दिल्यास बुद्धिवर्धन, स्मृतिवर्धन आणि वाचाशुद्धी होते. ब्राह्मी, शंखपुष्पी अशी औषधे किंवा त्यांची उत्पादने फारच लोकप्रिय आहेत. परीक्षांच्या काळात ही औषधे घेणारे बरेच जण असतात. पण सध्या ब्राह्मी, शंखपुष्पी या दुर्मिळ औषधी शुद्ध स्वरूपात मिळणे फार कठीण आहे. त्यामुळे औषधेच घ्यायची असतील तर वैद्यांचा सल्ला नक्की घ्यावा. मनाने किंवा जाहिराती पाहून औषधे घेऊ नयेत. सुवर्णभस्म किंवा सुवर्णकल्प हे देखील स्मृतिविकारांमध्ये उत्तम काम करतात. त्याच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ आपण पाहू शकता. अनेकदा परीक्षा जवळ आल्यानंतर विद्यार्थी किंवा पालक स्मृतिवर्धक आहार किंवा औषधांकडे वळतात. पण लक्षात ठेवण्याचा अगदी महत्त्वाचा मुद्दा हा की सातत्याने, नियमितपणे किमान 3 ते 4 महिने हा आहार किंवा औषधी घेतल्या तरच त्याचा स्मृतिवर्धक परिणाम दिसतो. स्मृती किंवा स्मरणशक्ती ही आपल्या व्यक्तिमत्वासाठी एक महत्त्वाची क्षमता आहे. तिचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी या सर्व गोष्टींचा नक्की उपयोग होतो. आशा आहे की तुम्हा सर्वांना ही माहिती उपयुक्त वाटली असेल. तर मग लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शुभम भवतु. धन्यवाद.